गुरुमूर्तये नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे महाराज उवाच कस्य हेतो परित्यक्ता आचार्येणात्मनस्सुराः एतदा चक्ष्व भगवन् शिष्याणामक्रमं गुरौ. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज आम्ही असं ऐकलं की स्वतः गुरु म्हणजे बृहस्पती यांनी इंद्राचा त्याग केला. अर्थात इंद्रावर ते रागावले, रुष्ट झाले आणि ते तिथून निघून गेल्यामुळं देवावर अत्यंत दैन्य स्थिती प्राप्त झाली. असं का झालं, कोणत्या कारणाने ही गोष्ट घडली ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर शुकाचार्य सांगतात, हे परीक्षिते, घटना अशी घडली की ज्या वेळेला इंद्र हा आपल्या सभेमध्ये बसलेला होता नेहमीप्रमाणेच आणि मोठ्या ऐश्वर्यामध्ये, आपल्या धनामध्ये, दौलतीमध्ये मोठा मग्न होता. त्यांच्या समोर विविध प्रकारचे देव बसलेले होते, मरुद्गण बसलेले होते, रुद्र होते, आदित्य होते. 12 रुद्र, 11 रुद्र, 12 आदित्य, याप्रमाणे विश्वेदेव, साध्यदेव, नासत्य म्हणजे अश्विनी कुमार, हे सगळे बसलेले असताना सिद्ध, चारण, गंधर्व हे सगळे पूर्ण सभा गच्च भरलेली होती. किन्नर होते, पन्नग होते आणि इंद्राची स्तुती चाललेली होती आणि इंद्रासमोर अप्सरा नृत्य करत होत्या. इंद्राचं काय वर्णन त्यांनी केलेलं आहे. इंद्र उच्च सिंहासनावर बसलेला, त्यांचं गायन चाललेलं आहे. स्त्रियांचं पांडुरेणाथपत्रेण, पांढरं स्वच्छ अशा प्रकारचं त्याचं छत्र होतं, चंद्राप्रमाणे चमकणारं. आणि हे छत्र काही लोकांनी, त्यांच्या सेवकांनी धरलेलं. आणि या एवढ्या सगळ्या थाटामध्ये इंद्र मोठ्या ऐटीत बसलेला होता आणि बाजूला यदा परमाचार्य देवाना आत्मा मनुष्य, तेवढ्यात एवढ्या सगळ्या सभेमध्ये एवढं सगळं सौंदर्य, त्याचप्रमाणे स्वतःची कीर्ती, त्याचं वैभव, हे सगळं पाहत असतानाच अचानक देवगुरु बृहस्पती त्यांच्या सभेमध्ये आले. सभेत त्यांनी पदार्पण केल्याबरोबर खरं म्हणजे इंद्राने एखादा मोठा माणूस, त्यातही गुरु स्वतः, हे सभेत आल्यानंतर त्यांना उत्थापन द्यायला पाहिजे, उभं राहायला पाहिजे, या म्हणायला पाहिजे, बसा म्हणायला पाहिजे. पण इंद्र स्वतःच्या कैफामध्ये होता, धुंदीमध्ये होता. अहो, ऐश्वर्याची धुंदी माणसाला अंध बनवते. ऐश्वर्य, त्याचप्रमाणे एखाद्या श्रीमंतीचं, आपल्या स्वतःच्या ऐश्वर्याचं, धनाचं, दौलतीचं, हे जे माणसाच्या समोर जे वैभव असतं ते माणसाला अंध बनवतं आणि त्याला वाटतं मीच एक मोठा राजा आहे, माझ्या पुढे काय. गुरुची त्याला महती वाटली नाही, गुरुचा मोठेपणा वाटला नाही आणि त्यांनी गुरुकडे दुर्लक्ष केलं. गुरुला या म्हटला नाही, गुरुला बसा म्हटला नाही. वाचस्पती मुनिवरम सुरासुर नमस्कृतम. अहो, ज्याला सुर आणि असुर, देव आणि दानव सगळे ज्याला नमस्कार करतात, सगळे मुनी ज्याला नमस्कार करतात, ऋषी नमस्कार करतात, अहो हे साधे नव्हते, हे स्वतः बृहस्पती गुरु. पण इंद्र हल्ला नाही, नोच्चचाल, आपल्या आसनावरून तर हल्ला नाहीच, पण इंद्राने पाहिलं सुद्धा नाही. पश्चन्नपि सभागतम, हल्ला तर नाहीच नाही, या तर म्हटलाच नाही, पण पाहिलं सुद्धा नाही, दुर्लक्ष केलं, दुर्लक्ष. आणि हे गुरुच्या नजरेतून सुटला नाही, तर तो निर्गत्य सहसा
त्यांनी पाहिलं, अरे हा इंद्र मदोन्मत्त झालाय. हा इंद्र आपल्या स्वतःच्या सत्तेचा, संपत्तीचा, धनाचा, दौलतीचा, मोठेपणाचा, वैभवाचा कैफ त्याच्या डोळ्यावर चढलेला आहे आणि त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केलं. आणि तेवढ्यात अहो कुणी जरी असला तरी प्रत्येकाला निदान या म्हणण्याची अपेक्षा असते. कुणी सामान्य असू द्या, प्रत्येकाला या म्हणण्याची, बसा म्हणण्याची अपेक्षा असते. निदान डोळ्यांनी तरी आपण त्याला खुणवायला पाहिजे. ठीक आहे, त्याला वाटलं असेल नृत्य चाललंय, आपली स्तुती चालली, त्यामध्ये विक्षेप कशाला, पण निदान डोळ्यांनी या म्हणायचं, बसा म्हणायचं, निदान खुणेनी दाखवायचं. पण असं काहीच त्यांनी केलं नाही. गर्हायाम असं सदसी. आणि हे पाहिल्याबरोबर बृहस्पतीला राग आला आणि तिथून ते तसेच वळले पाठमोरे आणि निघून गेले. अहोबत मम असाधू कृतम वै दभ्रबुद्धीना. मूर्ख आहे म्हणाले इंद्र, याला अजून याचं वैभव खाली गेल्याशिवाय कळणार नाही. आणि ताबडतोब मनातले मनात शाप दिला, अरे इंद्रा, तू जर एवढ्या वैभवाचा कैफ तुझ्या डोळ्यावर चढला असेल तर तू आत्ताच्या आत्ता पदभ्रष्ट होशील. तुझं सगळं धन आणि दौलत नष्ट होऊन जाईल. को गृध्येत पंडितो लक्ष्मी त्रिविष्टपते रपी. तुझी सगळी लक्ष्मी, तुझं सगळं वैभव, या सगळ्या त्रैलोक्याचा स्वामी म्हणून तू जो मिरवतो स्वर्गामध्ये, जो मोठेपणा तुझा आहे लौकिक, तो क्षणात नष्ट होईल. असं मनातले मनात शाप वाणी उच्चारली आणि तिथून गुरु निघून गेले. ते निघून गेले. तेषाम कुपत दृष्टीनाम पतताम तमसी यथा. आणि गुरु निघून गेले. आता विरोधक तयारच असतात. काय काय चाललंय, कोणत्या क्षणी कोण कोणाला भेटलं, कोणत्या क्षणी कोण कोणाचा अपमान केला, कोणत्या क्षणी कोणाचं काय पेपरमध्ये आलं, बस यावर विरोधकांची दृष्टीच असते. याप्रमाणे विरोधकांनी ताबडतोब राक्षसांनी त्यांच्या कानावर वार्ता यायला गेल्याबरोबर ते म्हणाले, अहो काय म्हणे, अहो इंद्राच्या विरोधात गुरु गेलेत म्हणले. गुरु यांचं इंद्राशी बिनसलं. आबा बिनसलं कसं काय? गुरु बृहस्पती गतो द्रष्टा गतिमध्वात माया गुरुर्नाधिगत संज्ञाम परीक्षण भगवान स्वराट. आणि हे कळाल्याबरोबर सगळ्या राक्षसांनी आक्रमण करायला सुरुवात केली. चला रे चला, आक्रमण करा, हीच वेळ आहे. अहो ज्या वेळेला गुरु, आपण म्हणतो ना गुरुबल फार महत्वाचं आहे. अहो गुरुबल नसेल तर तुम्ही किती मोठे असा, काही उपयोग होत नाही. गुरु पाहिजे. गुरु हा 11वा पाहिजे तर मग गुरुबल असतं. कारण गुरु स्वतः 11व्या राशीतला आहे. त्यामुळं तो 11व्या राशीत असलेला गुरु हा प्रबल असतो. आणि ज्याला गुरुबल आहे तोच प्रभावी ठरतो. गुरु या शब्दाचा अर्थ गुरुत्व, मोठेपणा, लौकिक. आपल्या मागे लोकांची शक्ती पाहिजे, लोकांचा प्रभाव पाहिजे, ज्ञानाचा प्रभाव पाहिजे. पण गुरु जर विन्मुख झाला तर मग मात्र त्याची गत नाही. त्याप्रमाणे राक्षसांनी आक्रमण केलं. तर श्रुत्वा वासुरा सर्वे आशिते चौनसम मताम्म. आणि बलीला सांगितलं, बले हे पहा राजेसाहेब, हा इंद्र आता लवकरात लवकर भ्रष्ट होणार, चला आपण आक्रमण करू. म्हणून सगळ्या राक्षसांनी बलीच्या आज्ञेने आक्रमण केलं. आणि सगळ्या देवांची स्थिती दे माय धरणी ठाय झाली. सगळ्या दिशोदिश 10 दिशेला देव पळू लागले. देवान प्रतिबिंब चक्रुर्मुदा आतताई नाहा. सगळे देव घाबरले, कारण त्यांच्या मागे शक्ती नव्हती, प्रभाव नव्हता. आणि इंद्राचा तर पराभवच झाला. सगळे देव 10 दिशेला पळाले, लपून बसले. तैर्विशिष्टेषु तीक्ष्णैर निभानौकोरु वाहनाः. आणि सगळ्या युद्धामध्ये देव हरले. ब्रह्मांडम शरणम जगमुहू. आणि चिडचूप झाले. बस स्वर्गामध्ये देवच राहिले नाहीत. आणि सगळे देव यांनी विचार केला, अहो काय करावं म्हणले, गुरुच नाहीये, आता काय करावं. मग आपण ब्रह्मदेवाला शरण जाऊ. म्हणून सगळे देव ब्रह्मांडम शरणम जगमुहू, ब्रह्मदेवाला शरण गेले. महाराज अहो काय या स्वर्गाचं काय होणार. अहो राक्षसांचा जर स्वर्गामध्ये अशा प्रकारचा उच्छाद माजला, थैमान माजलं तर काय करावं. तेव्हा आपण यातून मार्ग सांगा. इंद्राचं चुकलं हे खरं आहे, महेंद्रांनी लक्ष दिलं नाही आणि गुरुचा अपमान झाला आणि त्या गुरुच्या अपमानाचं फळ आम्ही भोगायला लागलो. तेव्हा आम्हाला यातून मार्ग सांगा. आता मार्ग सांगण्यात ब्रह्मदेव फार पटत होते. बरोबर युक्तिवादाने मार्ग सांगणार, ज्याला आपण संकटमोचक, आपल्याकडे संकटमोचक अनेक आहेत. तेव्हा संकटमोचक
संकटातून मार्ग काढणारे. ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही काही काळजी करू नका, अहो आपण आता एक काम करू, मी तुम्हाला एक पर्याय देतो. शेवटी तुम्हाला गुरु नाही ना, गुरु नाही म्हणजे तुमचा प्रभाव कमी झाला, तुम्हाला मंत्रशक्ती नाही, आणि मंत्रशक्ती नसेल तर तुम्ही काहीच काम करू शकत नाहीत. अहो मत गुरु सुरश्रेष्ठा हे भद्रम वक्तृत्वम महत्. इंद्राने चूक केली हे मान्य आहे, मलाही मान्य आहे. इंद्राने असा गुरुचा अपमान न करायला पाहिजे होता. ब्रह्मिष्ठम ब्राह्मणम दांत. अहो एवढे मोठे ब्रह्मिष्ठ श्रेष्ठ मंत्रज्ञ, त्यांचा तुम्ही अपमान केला. पण आता आपण यातून मार्ग काहीतरी काढू. आदर आदी निलयन ममापि भृगु देवता. आता मी तुम्हाला याच्यातून मार्ग सांगतो. मार्ग असा आहे की देव म्हणाले काही ना काही ते तुम्ही मार्ग सांगा. वयम ते तिथे प्राप्त आश्रमम भद्रम असतो ते. आता आपण तुम्ही जो मार्ग सांगाल तो आम्ही आचरण करू. ते म्हणाले आता एक काम करा, त्वष्टा जो आहे त्याचा मुलगा विश्वरूप आहे, तो तुम्ही गुरु म्हणून स्वीकारा. तुम्ही जा म्हणे. अहो म्हणले ते आम्हाला गुरुत्व देतील का, आम्हाला शिष्य म्हणून स्वीकारतील का, आमचं नेतृत्व करतील का. ते म्हणले तुम्ही जा तर खरं. अहो तुम्ही गेल्याशिवाय, नम्र झाल्याशिवाय, अहो शत्रू सुद्धा नम्र झाल्यानंतर प्रसन्न होतो, म्हणून तुम्ही जा. त्वष्टा याचा मुलगा विश्वरूप याच्याकडे तुम्ही जा आणि त्याला विनंती करा. म्हणजे आमचं गुरुत्व स्वीकारा, तो आनंदाने स्वीकारेल. असं म्हणल्यावर सगळे देव या विश्वरूपाकडे आले आणि हात जोडले. पुत्रांना मी बरोधर्म पितृशृणम सताम. आणि हात जोडले आणि सांगितलं अहो हे विश्वरूपा, आपण आमचे पिता आहात. आता भाषा कशी पहा, गुरु म्हणायचंच नाही, पिता म्हणाले. अहो पित्याचं कर्तव्य काय आहे, पुत्राचं रक्षण करणे. आम्ही तुमचे पुत्र आहोत. आता लहानपणा घ्यावा लागतो कधी. जर आपल्याला आपलं काम करायचं असलं, साधायचं असलं तर आपला अल्पपणा, लहानपणा, आपण लहान आहोत म्हणून म्हणतो ना आपण, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचत. लहानपणा स्वीकारला पाहिजे. तेव्हा हा लहानपणा, कमीपणा हा माणसाने काही वेळेला स्वीकारावा. त्यांनी सांगितलं हे गुरु महाराज, आपण विश्वरूप आहात, आमचे गुरु आहात आणि आमचे पिता आहात असं समजा. आणि पित्याचं कर्तव्य पुत्रांचं रक्षण करणं. काम संपाद्यतां तात पितॄणाम समयोचितः पुत्राणाम हि परोधर्म पितृशूषणम सतम. आणि पुत्रांचे काम आहे पित्याची सेवा करणे. तेव्हा आम्ही तुमचं या ठिकाणी गुरुत्व स्वीकारणं आणि तुम्ही आम्हाला स्वीकारा, आमचं शिष्यत्व स्वीकारा आणि आमचं नेतृत्व करा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे. आचार्य ब्रह्मणो मूर्ती. आचार्य हा ब्राह्मणाची मूर्ती असतो, म्हणजे प्रजापतीची म्हणजे ब्रह्मदेवाची मूर्ती असतो. त्याप्रमाणे पिता मूर्ती प्रजापती. पिता हा प्रजापतीची मूर्ती आहे. भ्राता ही मरुत गणाची मूर्ती आहे. आणि आई ही साक्षात क्षितेस तनू. आई प्रत्यक्ष पृथ्वी आहे, कारण ती क्षमा करते. दया या भगिनी मूर्ती. दया याचं स्वरूप म्हणजे प्रत्यक्ष बहीण, हे दयेचं स्वरूप आहे. आणि मूर्ती धर्मस्य वा तिथे स्वयं. आणि धर्माची मूर्ती ही स्वतः आपण अतिथी अभ्यागत हा धर्म असतो, म्हणून आपण आत्म्याची मूर्ती, आत्मस्वरूप आहे. तेव्हा आम्ही तुमचं गुरुत्व या ठिकाणी मान्य केलं आणि आपण आम्हाला मार्गदर्शन करा म्हणून हात जोडले. यानंतर अभ्यर्थित सुरगणही हे ऐकल्यानंतर विश्वरूप म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. स विश्वरूप स्थान प्रसलक्षण या गेरा. विश्वरूपाया आनंद वाटला की हरकत नाही, हो देव असले म्हणून काय झालं. आता विश्वरूपाचं काय, विश्वरूपाची आई राक्षसाकडली होती आणि वडील हे देवाकडले होते. म्हणून आता विश्वरूपाला जरी असं वाटलं की ठीक आहे आपली आई राक्षसाची आहे, पण शेवटी हे राक्षस काय आणि देव काय हे एकमेकांचे भाऊच आहेत. ते आपल्याकडं आले काय आणि आपण त्यांच्याकडं त्यांचं गुरुत्व स्वीकारलं काय, काही फरक पडणार नाही. या युद्धामध्ये किंवा धर्मामध्ये या गोष्टी चालत होत्या अशा पद्धतीने. ज्याप्रमाणे आपण बघितलं महाभारती युद्धामध्ये या नकुल सहदेवाचा प्रत्यक्ष मामा हा दुर्योधनाच्या बाजूने लढला. तेव्हा असं ज्याला आपण शल्य म्हणतो, म्हणजे तो प्रत्यक्ष अर्जुनाचा किंवा नकुल सहदेवाचा मामा, पण तो त्यांच्या बाजूने का लढला, आधी दुर्योधन त्यांच्याकडे गेला. आता शेवटी धर्म हा युद्ध त्या काळातील जी नीती होती ती अशा प्रकारची की कुणी याला हात जोडलं तर आपण त्याला स्वीकारायचं. बिगर हितम धर्मशील.
आणि मग त्यांनी सांगितलं, ठीक आहे, अकिंचनानाम हिदनम शिलोंचनम, हे पहा, हे देवगणा हो, मी तुमचं गुरुत्व स्वीकारतो. आणि खरं म्हणजे त्यालाच खरं महत्त्व आहे की जो कितीही वाईट जरी स्थिती आली तरी त्याच्यातून जो उभा राहतो तो खराच मनुष्य. अकिंचनानाम हिदनम शिलोंचनम ते देनेह निर्वर्तित साधू सत्क्रिया. म्हणून किती वाईट स्थिती आली, माणसाचं मस्तक तुटलं तरी सुद्धा माणसाने पुन्हा जिवंत झालं पाहिजे. या ठिकाणी कबंध लढे आहे ना, म्हणजे मस्तक तुटलं तरी कबंधाने युद्ध केलेलं आहे. आपल्याला या अनेक इतिहासामध्ये ह्या घटना पाहायला मिळतात. यामध्ये माजी प्रभू देशपांड्याचं वर्णन आहेच आहे की त्यांचं मस्तक तुटलं तरी त्यांचं कबंध म्हणजे शरीर लढत होतं. या दृष्टीने तो खरा अर्थाने शूर आहे. तेव्हा तुम्ही तुमच्यावरती दुःस्थिती आलेली आहे, वाईट स्थिती आली आहे, तुम्ही सैरावैरा पळू लागलात, तेव्हा तुमचं रक्षण करणं माझं काम आहे. तुम्ही आलात, बरं झालं. तथापि न प्रतिपूया गुरुभे प्रतिदम कियत. तेव्हा आता मी तुम्हाला पौरोहित्य मृतश्च करे परमेण समाधीना. आता तुम्हाला तुमचं पौरोहित्य मी करतो, तुमचं गुरुत्व मी स्वीकारतो, असं म्हणून मी तुम्हाला आता एक अशा पद्धतीचे मंत्रोपदेश करतो, अशा पद्धतीचं एक कवच तुम्हाला प्राप्त करून देतो की ज्या कवचाच्या आधारे तुम्हाला कधीच या ठिकाणी पराजय प्राप्त होणार नाही, तुम्हाला कोणापासूनही भीती प्राप्त होणार नाही. आणि इथून त्यांनी नारायण कवचाचा उपदेश केलेला आहे. आता या ठिकाणी ही जी वृत्रासुराची कथा आहे किंवा नारायण कवच आहे, हे जे 6व्या स्कंधामधल्या या 8व्या अध्यायापासून किंवा 7व्या अध्यायापासून पुढे 2-3 अध्याय, हे जे सगळं कथन आहे हे मुळात श्रीमद भागवताचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे श्रीमद भागवत म्हणजे काय, भागवत ग्रंथामध्ये वैशिष्ट्य कशाला आहे, असा जर प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला हे सांगावं लागतं की श्रीमद भागवत त्याला म्हणायचं की ज्याची सुरुवात गायत्री मंत्रापासून आहे, ज्याचा शेवट गायत्री मंत्रात आहे, ज्याच्या मध्यामध्ये गायत्री मंत्र आहे आणि ज्यामध्ये वृत्रासुराची कथा आहे. असं म्हणजे इतकं विशेष महत्त्व याला दिलेलं आहे. वृत्रासुराच्या कथेला महत्त्व का दिलं, त्याचं कारण असं आहे की वृत्रासुराची कथा ही वेदात आलेली आहे. म्हणजे ही मूळ वेदात आलेली खूप प्राचीन स्वरूपाची, म्हणजे आज जर आपण वेदाचा काळ काढला तर टिळकांनी काढल्याप्रमाणे 15,000 वर्ष आणि आणखी काही संशोधकांनी काढल्याप्रमाणे 25,000 वर्ष जे काही असतील ते, म्हणजे किमान आजपासून 15,000 वर्ष एवढा वेदाचा जर काळ गृहीत धरला तर इतक्या वर्ष जुनी असलेली कथा यामध्ये आलेली आहे. आणि त्यामुळं या कथेला फार महत्त्व आहे. वृत्रासुराची कथा ही वेदातली कथा आहे आणि वेदामधल्या अत्यंत सूक्ष्म आणि गूढ भाषेमध्ये ही कथा आलेली आहे. आता त्याचा पुन्हा नैसर्गिक अर्थ पुन्हा वेगळा आहे की वृत्र म्हणजे काय. वृत्र म्हणजे आवृत, आवृत म्हणजे समृत, समृत म्हणजे ज्याला पूर्ण गुंडाळून टाकणे, सगळ्या बाजूनी घेरणे, याला आवृत असं म्हणतात. म्हणजे काय झालं तर थोडा त्याचा नैसर्गिक अर्थ असा आहे किंवा शाब्दिक दृष्टिकोनातून नव्या पद्धतीने लोकांनी असा अर्थ लावला आहे. म्हणजे ज्या वेदाचे अर्थ अनेक लोकांनी लावलेले आहेत, त्यामध्ये ज्या इंग्रजी अभ्यासकांनी जे अर्थ लावले ते सांगत असताना त्यांनी असं म्हटलंय की त्या काळामध्ये इंद्र म्हणजे जो कोणी त्या काळातले आर्य मंडळी होती त्यांनी नदीचे मार्ग काढले आणि ही जी नदी आहे, महानदी आहे त्या काळातल्या, तर त्या सगळ्या या गिरीमध्ये म्हणजे पर्वतांच्यामध्ये अडकलेल्या होत्या. या पर्वतांच्या मधून मार्ग काढण्याचं काम त्यांनी केलं आणि याला 1 वर्ष लागलं. असे अनेक वर्ष त्यांना व्यतीत झाले आणि म्हणून या गिरीकंदरामधून वेगवेगळ्या प्रकारच्या गिऱ्या म्हणजे डोंगरांच्या मधून हा मार्ग त्यांनी काढला, तो नदीचा मार्ग. आणि म्हणून आवृत म्हणजे वृत्त, वृत्र म्हणजे आवृत, आवृत म्हणजे समृत, समृत म्हणजे घेरलेलं. तर काय घेरलेलं होतं, डोंगर घेरलेले होते आणि या डोंगरामधून मार्ग काढला नदीचा, म्हणून त्याला वृत्रासुराची कथा अशा पद्धतीने रूपकात्मक पद्धतीने सांगण्यात आली, असं काही मंडळींनी आपल्यासमोर मांडलेले असो. परंतु ही जी पुराणामधली कथा आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. या पुराणामध्ये वृत्रासुराच्या कथेच्या निमित्ताने नारायण कवचाचा उपदेश केलेला आहे आणि हा नारायण कवचाचा उपदेश एवढा महत्त्वाचा मानला जातो की नारायण कवच
जर आपण या ठिकाणी धारण केलं, म्हणजे आजही नारायण कवच सुरू असताना मूळ नारायण कवचाचं जे संस्कृतमधलं अध्याय आहे तो वाचून आपण त्याचा अंगारा, जसा रामरक्षेचा अंगारा आपण लावतो त्याप्रमाणे नारायण कवचाचा अंगारा लावण्याची पद्धत आहे, की ज्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही, कुठल्याही प्रकारचं विघ्न आपल्यावरती येत नाही. भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी, त्याचप्रमाणे वाघ सिंह सर्प यांचं कोणाचंही भय आपल्याला राहत नाही आणि आपण निर्भय होतो. यासाठी हे नारायण कवच आहे आणि म्हणून या नारायण कवचाचा उपदेश या ठिकाणी केलेला आहे. हा उपदेश करताना प्रत्यक्ष इंद्राला तो उपदेश आणि सर्व देवांना यांनी केला आणि विश्वरूपाने सांगितलं की हातपाय वगैरे धुतल्यानंतर धवतांग्री पाणिराचम्य सपवित्र उदंग मुखा, या पूर्वेला तोंड करून बसा आणि आचमन करा. त्याप्रमाणे हातपाय धुवा आणि नंतर आपले मंत्र म्हणत असताना आपण आचमन केल्यानंतर प्राणायाम करतो त्याप्रमाणे प्राणायाम करा. नारायणोयम वर्म सन्नेहे भयागते पादयोर्जानुरोरुरोदुरे हृद्यरोद्रसी मुखे शिरस्यानुपूर्व्यादोंकारादीन विन्यसेत. ओं नमो नारायणायेति विपर्यमथा पिबा करण्यासं ततः कुर्यात् द्वादशाक्षर विद्यया. ओं नमो भगवते वासुदेवाय. ही द्वादशाक्षर विद्या आहे. तेव्हा या विद्येने सगळं करण्यास करायचा आणि मग या ठिकाणी समग्र नारायण कवचाचा उपदेश त्यांना केला. हा उपदेश करताना त्यांनी म्हटलं की आम्हाला विष्णवे नम या मंत्राने ओन हा हृदयामध्ये, वि हे ब्रह्मरंध्रामध्ये, श हे आपल्या सर्व शरीरामध्ये, णकार आणि वेकार हे नेत्रामध्ये आणि नकार हा सर्व शरीरामध्ये, याचा न्यास केल्यानंतर प्रत्यक्ष ऐश्वर्य यश धर्म लक्ष्मी ज्ञान वैराग्य या दृष्टिकोनातून देवतेची प्रार्थना करायची आणि मग सर्व ठिकाणी जसं आपण रामरक्षेमध्ये सर्व शरीराच्या अवयवांचं रक्षण त्यांनी करावं असं म्हटलंय त्याप्रमाणे इथे सर्वांचं रक्षण करावं असं म्हटलंय. आणि भगवान श्रीहरी गरुडाच्या पाठीवर विराजित असलेले आणि त्यांनी या ठिकाणी 8 हातामध्ये ज्यांनी शंख चक्र गदा पद्म त्यामध्ये ढाल तलवार गदा बाण धनुष्य पाश हे घेतलेले त्यांनी माझं रक्षण करावं. ओंकार सूर भगवंतांनी माझं रक्षण करावं. मत्स्यमूर्ती भगवंतांनी पाण्यामध्ये रक्षण करावं. माया ब्रह्मचारी भगवंतांनी वामन रूपाने माझं स्थलावर म्हणजे सगळ्या पृथ्वीवर रक्षण करावं. त्रिविक्रम वामनाने आकाशामध्ये रक्षण करावं. त्याचप्रमाणे सगळ्या दिशामध्ये त्या माझं रक्षण करावं. त्यानंतर ज्या भगवंतांनी नृसिंहानी सर्व दिशा पादाक्रांत केल्या आणि सर्वांना भय निर्माण केलं त्यांनी माझं सर्वत्र रक्षण करावं, जंगलामध्ये रणभूमीमध्ये. त्याचप्रमाणे वराहाने रक्षण करावं, तसेच रामचंद्राने रक्षण करावं प्रवासामध्ये. त्यानंतर भगवान दत्तात्रेयाने हे माझं रक्षण करावं. त्याचप्रमाणे कर्मबंधातून प्रत्यक्ष कपिलाचार्यांनी माझं रक्षण करावं. असं नारद किंवा बाकीची जी मंडळी मुनी त्यांची स्तुती करतात अशा भगवान कच्छपानी नरकापासून माझं रक्षण करावं. धन्वंतरीने कुपथ्यापासून माझं रक्षण करावं. बरोबर, धन्वंतरी म्हणजे देवांचे डॉक्टर आहेत. त्यांनी कुपथ्यापासून मी वाईट खाऊ नये म्हणजे माझं पोट दुखणार नाही, मला रोग होणार नाहीत याही अर्थाने भगवान धन्वंतरींनी कुपथ्यापासून रक्षण करावं. ऋषभदेवानी जितेंद्रिय म्हणजे इंद्रियाचं रक्षण करावं. याप्रमाणे व्यासानी अज्ञानापासून माझं रक्षण करावं आणि ज्ञान मला प्राप्त करून द्यावं. बुद्धदेवाने पाखंडीपासून माझं रक्षण करावं. भगवान कल्कीने माझं रक्षण या ठिकाणी पाप यांच्यापासून करावं आणि भगवान केशवांनी सकाळी माझं रक्षण करावं. त्याप्रमाणे दुपारी नारायणाने रक्षण करावं आणि संध्याकाळी मधुसूदनाने रक्षण करावं. याप्रमाणे अर्धरात्री प्रत्यक्ष भगवान ऋषिकेशाने रक्षण करावं, पद्मनाभाने रक्षण करावं, सुदर्शनाने माझं सर्वत्र रक्षण व्हावं. अशा पद्धतीने हे जो नारायण कवच धारण करील त्याला कशाची भीती राहणार नाही. तो सर्वत्र अत्यंत विजयी भावनेने विजयी मूर्तीने सगळत्र फिरेल. असे हे नारायण कवच पूर्वी कौशिक गोत्री असलेल्या ब्राह्मणाने धारण केलेलं होतं आणि ज्या वेळेला या कौशिक गोत्री ब्राह्मणाने हे नारायण कवच धारण केलं त्यानंतर त्याचा मृत्यू झाला म्हणे मरुभूमीमध्ये.
आणि त्याचं शरीर तसंच पडलं. त्याचा मृत्यू झाला, त्याचं शरीर तसंच पडलं. त्याचं कोणी और्ध्वदेही कृत्य केलं नाही. पण त्या नारायण कवचाची क्षमता एवढी होती की याचा मृत्यू झाल्यानंतर वरतून एक हा गंधर्व चाललेला होता आकाशामधून, आणि हा चित्ररथ नावाचा गंधर्व आकाशातून स्त्रियांसोबत चाललेला असताना त्याच्या विमानासकट तो खाली पडला. आणि मग त्याला कुणीतरी सांगितलं की अरे या ठिकाणी वालखिल्य मुनी आले, आणि वालखिल्यांनी सांगितलं याचा और्ध्वदेही कृत्य कर तरच तू पुन्हा विमानात बसू शकशील. त्याप्रमाणे यांनी त्याचं जे हाड आहेत ते या ठिकाणी पूर्ववाहिनी असणाऱ्या सरस्वती नदीत टाकले. तेव्हा हा विमानामध्ये पुन्हा बसू शकला. इतकी या नारायण कवचाची क्षमता आहे. आणि हेच नारायण कवच दध्यंग च्यवन ऋषी अर्थात ज्याला आपण दधीची ऋषी म्हणतो त्यांनी ग्रहण केलेलं होतं. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा हे नारायण कवचाचं सामर्थ्य होतं. नारायण कवच ज्याप्रमाणे विश्वरूपाने ही याला वैष्णवी विद्या असं म्हणतात. ही वैष्णवी विद्या संपूर्ण असुरांच्या विरोधात त्यांना जय प्राप्त करण्यासाठी त्रैलोक्यामध्ये विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी दिली. ज्याप्रमाणे हे प्राप्त करून घेतल्याबरोबर सगळे देव आता असं समजू लागले की बस आता आपल्याला कोणी हरवू शकत नाही, सगळीकडे आपण विजयी आहोत, आपण पराजित होणारच नाही. ज्याप्रमाणे तस्यासन विश्वरूपस्य श्रीरामसी त्रीणी भारत. आणि मग या विश्वरूपाने हा उपदेश केल्यावर तो म्हणाला आपण एक याग करू, एक यज्ञ करू. आणि म्हणून त्यांनी एक यज्ञ सुरू केला. आणि आता ह्या विश्वरूप कसा होता, या विश्वरूपाला 3 तोंड होते. याचे 3 तोंड जे होते त्यातल्या एका तोंडाने तो अन्न घेत होता, दुसऱ्या तोंडाने तो दारू पित होता, आणि तिसऱ्या तोंडाने तो अमृत पित होता. याप्रमाणे असे सोमरस पित होता किंवा अमृत पित होता. तेव्हा असे 3 तोंड त्याची 3 कामं करायचे. याप्रमाणे याचे 3 तोंड. आणि हा यज्ञ करू लागला. आणि यज्ञ करता करता स एव हि ददौ भागम परोक्षमसुरान प्रति इंद्राय स्वाहा असं म्हणून त्याने आहुती टाकावी. आणि मनातले मनात राक्षसाय स्वाहा असं म्हणावं. इंद्र म्हणाले अहो इंद्राय स्वाहा, मोठ्याने म्हणायचं अग्नय स्वाहा, अग्नय इदन्न मम. मनातले मनात म्हणायचं राक्षसाय स्वाहा, राक्षसाय इदन्न मम. याप्रमाणे अग्नीला आहुती, अग्नी म्हणलं आहुती मिळेल. म्हणजे कसं काय मिळेल, हे तर अग्नेय स्वाहा म्हणाले. इंद्र म्हणाला आहुती मिळेल. त्याचप्रमाणे हे वैश्वदेव म्हणाले आम्हाला आहुती मिळेल अग्नी. त्याचप्रमाणे इंद्र प्रजापती कोणालाच आहुती मिळेल. सगळेजण इंद्राला म्हणू लागले आहुती कशी मिळेल, यांनी तर मोठ्याने सांगितलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की मनातले मनात हा राक्षसाकडे आहुती देतो. म्हणून स एवम ही ददौ भागम परोक्ष मसुरान प्रति. परोक्ष म्हणजे दिसायला देवाला आहुती, पण मनातले मनात राक्षसांना आहुती. म्हणून आपण म्हणतो ना मनात एक आणि तोंडात एक, तोंडात एक आणि मनात एक, असे काही काही दुटप्पी लोक असतात. असा हा दुटप्पी होता. कारण त्याचं कारण काय म्हणले तर त्याचं कारण असं यजमानो वहत भागम मातृस्नेह वशानुगा. मातृस्नेह वशानुगा, याची आई राक्षसाकडली होती. त्यामुळे याला असं वाटायचं की आपल्या राक्षसांचे कल्याण व्हावं, म्हणून याला आपल्या भाच्याबद्दल विशेष प्रेम. त्यामुळे यांनी आपल्या त्याची आई तिकडली असल्यामुळं त्यांनी बरोबर या आपल्या मातुलग्रहाला ही आहुती दिली. तर देवहेलनम तस्य, हे पाहिल्याबरोबर इंद्र म्हणला अरे हे काय बरोबर नाही. मग अहो असा गुरु काय कामाचा जो दोन्ही डगरीवर हात ठेवतो, असा गुरु काही कामाचा नाही. हा आपल्याला कधी अडचणीत आणि सांगता येत नाही. मग काय करावं म्हणले, याचा शिरच्छेद करून टाका. म्हणून इंद्राने वज्र घेतलं आणि सोमपीठ तू शिरा असी तसे कपिंजला हा, त्याचे 3 मुंडके उडून टाकले, 3 तोंड मारले, उडून टाकले. त्या विश्वरूपाचे 3 तोंड तुटले. त्यातल्या सोमरस पिणारं जे मुंडक आहे, तोंड आहे, त्याच्यापासून या ठिकाणी कपिंजल नावाचा एक पक्षी तयार झाला, ज्याला आपण कोकिळा वगैरे म्हणतो. त्यानंतर जो सुरा म्हणजे दारू पिणारं जे मस्तक होतं त्यांच्यापासून कलविंग नावाचा पक्षी तयार झाला. आणि जे अन्न खाणारं होतं त्याच्यापासून तित्तिरी हे तयार झाली, तित्तीर पक्षी तयार झाला. ज्याप्रमाणे हे 3 पक्षी त्याच्या तोंडातून बाहेर पडल्याने निघून गेले.
ब्रह्महत्या लागली. कारण आता हा शेवटी गुरुच होता ना, गुरुला मारलं म्हणजे एक तर गुरुचा अपमान झाला, त्यामुळे ही परिस्थिती आली. आता दुसऱ्या परिस्थितीमध्ये गुरुलाच ठार मारलं. संवत्सरांते तदगम भूतानाम सविशुद्धये, आणि त्याला मारल्याबरोबर त्यातून एक ब्रह्महत्या बाहेर आली. आणि ही ब्रह्महत्या त्याच्या मागं धावू लागली. इंद्रा थांब थांब, मी तुला आत्ता खाते. संवत्सरांते तदगम भूतानाम विशुद्धये. अरे आता याच्यातून काय करावं. इंद्र पळायला लागला पुढे आणि ही ब्रह्महत्या मागे. तेवढ्यात ब्रह्महत्या मागे लागल्यानंतर सगळ्या देवांनी यातून काहीतरी मार्ग काढावा म्हणून ब्रह्मदेवाला विचारलं. ब्रह्मदेवानी सांगितलं यातून मार्ग एकच आहे. ही ब्रह्महत्या कुणी घेतं का विचारा. हत्या म्हणजे पाप, मग पाप घ्यायचं हो, मग काय करावं. आता राजावर जर मोठं संकट आलं तर लोकांनी त्यात सहभागी व्हावं लागतं. आम्ही थोडं घेतो बाबा तुमचं संकट. याप्रमाणे आता एवढं मोठं कोविडचं संकट आहे. लोक म्हणतात बाबा आता एवढं मोठं संकट आलं तर मग प्रत्येकाने आपापल्या घराची सुरक्षा करा. प्रत्येकाने आपापलं तेवढे पुरती मी आणि माझी जबाबदारी, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी, याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने या संकटाला कमी करण्यासाठी मग भूम्यंबू त्या ठिकाणी 14 जण आले. त्यांनी पहिल्यांदा पृथ्वी, जल, वृक्ष आणि स्त्रिया. पृथ्वीला बोलावलं. पृथ्वी, अगं तू तर धरणी आहेस, तू तर क्षमाशील आहेस, मग आमचं एवढं पाप घ्या ना ब्रह्महत्येचं. ती म्हणली एवढं नाही बाबा घेणार मी थोडं थोडं घेईन. किती घेता. 1/4. बरं म्हणले 1/4 घ्या. बरं 25% हिस्सा मी घेते. पण मी घेते, पण मला याच्यातून काय मिळेल. मी घेते खरं तुमचं पाप, पण पापाच्या बदल्यात मला काय मिळेल. त्यांनी सांगितलं खात पुरेनं, तुला हे या ठिकाणी खत वगैरे जे आहे की ज्यामुळे तुझ्यापासून पुन्हा अधिक सुपीकता निर्माण होईल. म्हणून जमिनीमध्ये जेव्हा आपण खत टाकतो, शेणखत, सोनखत, तेव्हा जमिनीमधून पुन्हा नवीन शक्ती प्रगट होते. म्हणून भूमिस्तुरीय जग्राह खात पूरवरेण वै. खात या खात्यामुळं म्हणजे खतामुळं तिच्यामध्ये उगवण शक्ती तयार होते. ज्याप्रमाणे पृथ्वीने तो तुरीय भाग घेतला म्हणजे 1/4 भाग घेतला. त्यानंतर ईरणम, मग जलाला पाण्याला बोलावलं. पाणी, आता तुम्ही आमची मदत करा. ते म्हणले आम्हाला काय मिळेल. ते म्हणले तुम्हाला तुमचं या पावसाळ्यामधलं पहिलं पाणी निघून गेल्यानंतर तुम्ही स्वच्छ व्हाल. म्हणजे पहिलं पावसाळ्यातलं पाणी हे जे आहे ते फेन म्हणजे ज्याच्यावर बुडबुडे वगैरे आलेले असतात, फेस आलेला असतो, ते पाणी हे वाईट आहे. तो आमचा भाग समजा, तो या ब्रह्महत्येचा भाग आहे. आणि नंतर मात्र तुमचं पाणी स्वच्छ राहील. ही तुम्हाला आम्ही याच्यावर वरदान देतो. त्यानंतर तिसरं वृक्ष आले. वृक्षांना बोलावलं. म्हणजे हे सगळे कसे सहनशील आहेत पहा. पृथ्वी सहनशील आहे, पृथ्वीवरचं पाणी सर्वांना परोपकारी आहे आणि वृक्ष परोपकारी आहे. वृक्ष परोपकारीच आहे ना, तो स्वतः काहीच करत नाही. अहो इतरांसाठी छाया देतो, इतरांसाठी फळं देतो. त्याप्रमाणे वृक्षाला बोलावलं. ते म्हणे आम्ही घ्यायला तयार आहेत. मग या वृक्षाची ब्रह्महत्येचं पातक म्हणजे यांचं डिंक आहे. डिंक जो आहे त्यांच्यामधून तयार होणारा तो ब्रह्महत्या आहे. पण त्यांनी सांगितलं की तुम्हाला जरी तोडलं तरी तुम्ही वाढतात, तुम्हाला तोडलं तरी तुम्ही नष्ट होणार नाही, तुम्ही पुन्हा प्ररोह पावतात. दुर्यम छेद विरोहेण वरेण जगृहृद्रुमाः. तुम्ही छेदलं तरी तुम्ही वाढाल. मग चौथ्या स्त्रिया आल्या. म्हणजे ह्यात सगळं निसर्ग कसा आहे, पृथ्वी, त्याचप्रमाणे पाणी, वृक्ष आणि स्त्रिया सुद्धा परोपकारी आहेत. त्याही आल्या आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही ब्रह्महत्या घेतो, पण आम्हाला काय त्याचं फळ मिळेल. त्यांनी सांगितलं की तुम्हाला पुत्र संतान, पुत्री संतान म्हणजे संतानोत्पत्ती तुम्हाला यातून होईल, हे तुम्हाला वरदान आम्ही देतो. म्हणजे तुम्ही प्रजा निर्माण करू शकाल. आणि याचा जो ब्रह्महत्येचा भाग आहे तो तुमचा महिन्याचा जो तुमचा मासिक स्राव आहे तो ही ब्रह्महत्या आहे. ज्याप्रमाणे तेषां निर्यासरूपेण ब्रह्महत्या प्रदर्शते, म्हणून रजो रूपेण या स्वम हो मासी मासी प्रदर्शते. ज्याप्रमाणे तो रजो रूप अशा प्रकारची ही ब्रह्महत्या त्यांनी स्वीकारली आणि त्याच्याद्वारे यांना संतानोत्पत्तीचा आशीर्वाद त्यांनी घेतला. ज्याप्रमाणे इंद्र शत्रो विवर्धस्व, आणि इकडे याला या ब्रह्महत्या गेल्यानंतर इंद्र पुन्हा मुक्त झाला. इकडं काय झालं, या विश्वरूपाच्या वडिलांना हे कळालं की अरे माझ्या पोराला मारलं म्हटल्याबरोबर त्यांनी विचार केला काही नाही आता एक यज्ञ करायचा.
आणि यज्ञाच्या द्वारे या त्वष्ट्याने इंद्राला मारणारा मुलगा व्हावा अशा प्रकारचा यज्ञ सुरू केला. आणि हतपुत्रस्तता त्वष्टा, त्वष्ट्याने आपल्या मुलाची हत्या सहन करू शकला नाही. तो म्हणला, हे काय, देव आलेचे आले, माझ्या मुलाला गुरुत्वही दिलं, ठारही मारलं, ही काही पद्धत झाली का देवांची? चला आताच्या आता इंद्राला ठार करणारा मुलगा आपण उत्पन्न करू. इंद्र शत्रो विवर्धस्व माचिरम जहि विद्वेषाम. आणि त्यांनी यज्ञ सुरू केला. केवळ एकच, इंद्र शत्रोर विवर्धस्व, बस एवढंच म्हणायचं. याप्रमाणे हा मंत्र सुरू केला आणि यज्ञ पूर्ण झाला. यज्ञामधून एक महापुरुष प्रगटला. अहो, त्याचं डोकं आकाशाला लागलेलं होतं, दैदीप्यमाने त्रिशिखे, उंच डोकं सगळे आकाशाला लागलेलं. हातामध्ये मोठाचे मोठा शूल घेतलेला होता त्यांनी. आणि नृत्यंत मुदंतंतम, जन्माला आल्याबरोबर तो थैथै थैथे नाचू लागला. आणि चालयंतम पदा महिम, त्याच्यामुळं सगळी पृथ्वी थरथर थरथर कापू लागली. दरी गंभीर वक्तृण पिबताचं नभस्थलम, जणू काही आता सगळा विश्व तो ग्रहण करील, खाऊन टाकील असं वाटू लागलं. लिहता जुम्मरक्षाणी गसता भुवनत्रयम, त्याचे डोळे लाल होते, जीभ लायलाय करत होती. हातामध्ये एवढा प्रचंड शूल होता आणि त्या शूलावर त्यांनी एक हत्ती त्या शूलावर लावलेला होता. म्हणजे त्या हत्तीचं वजन पेलणे इतकी क्षमता त्याच्याजवळ होती. महता रौद्रदंष्ट्रेनं सारख्या जांभळ्या देत होता. आता हा असुरच होता, असुर लोक जांभळ्या देतात. जंभ्रमानम मुहुर्मुहू, पुन्हा पुन्हा जांभळ्या देत होता. आणि काय, महता दंष्ट्र रौद्र दंष्ट्रेण, आणि अत्यंत दंष्ट्रा म्हणजे त्याच्या दाढा प्रचंड होत्या, जणू काही यमाच्या दाढा आहेत असं वाटू लागलं. सगळे लोक घाबरले. आणि तेवढ्यात सवयी वृत्रैती प्रोक्त पाप परमदारुणा तम दिग्नर्तुम सगळा विबुधर्षभा. आणि याच्या त्या रूपाकडे पाहिल्याबरोबर सगळे घाबरले. सगळे देव म्हणले, आता आपलं काही खरं नाही, बस आता आपण मेलोत, आता आपण काही उपयोग नाही आपला. आता तसे विस्मिता, हा आपल्या या नारायण कवचाचाही उपयोग नाही. अहो, एवढा मोठा राक्षस हा नुसता चालला तर आपण मरू, त्याच्या पायाखाली आपण मरू. सगळे देव काय करू म्हणून भगवंताला शरण गेले. आधी ब्रह्मदेवाला शरण गेले. देवांना म्हणाले, हे देवा, देव लोक म्हणू लागले, देवा आता यातून आम्हाला वाचवा, नाही तर स एव त्वाष्ट भया दुरांतात. या त्वष्ट्याने निर्माण केलेला हा जो मुलगा आहे तो त्वाष्ट्र, म्हणून त्याला त्वाष्ट्र म्हणतात. हा जो त्वाष्ट्र आहे, त्वष्ट्याचा पुत्र, हा आता आम्हाला खाणार आणि यातून आम्ही वाचणार नाहीत. पुरा स्वयंभू, पूर्वी तुम्ही अनेक काळामध्ये लोकांना वाचवलेलं आहे आणि आता तुम्ही या भयानक स्थितीमध्ये आम्हाला वाचवा. एकोर बिंदात पतित असतात. अरे देवा, तुम्ही एकच असे आहात की जे आम्हाला वाचवू शकता. मला काहीतरी मार्ग सांगा. वयम न यस्यापि पुरस्समाहित पश्यामि लिंगम पृथगामानिशाः. हे भगवंता, आपण सर्व जगाचे पालक मालक आहात, तेव्हा आपण याच्यातून आम्हाला वाचवा. आपण निर्विकार आहात, मायेचा आश्रय, या आश्रयाने सर्व देवता भुललेले आहेत. आम्ही देखील मायेच्या निमित्ताने भुलतो, परंतु तुम्ही यातून आम्हाला रक्षण करा. कृत्वात्मसात पाती युगे युगेच. तुम्ही अनेक युगामध्ये देवांचं रक्षण करत आलेलं आहात. तमेव देवम वयमात्म दैवतम. तुम्ही आमचं दैवत आहात, तुम्ही आमचे मोठे आहात. परमप्रधानम पुरुषम विश्वमन्यम व्रजाम सर्वे शरणम शरण्यम स्वानांस नो धासितिशम महात्मा. आणि आपण खऱ्या अर्थाने आमचं रक्षण करू शकता. हे अशा पद्धतीने त्यांनी स्तुती केली. शुकाचार्य म्हणतात, हे परीक्षिते, आत्मतुल्य षोडशिबिर्बिना श्री कौस्तुभा. भगवंत प्रसन्न झाले त्यांच्या स्तुतीने आणि सगळ्या देवांना म्हणू लागले. सगळे देव भगवंताची स्तुती करताना नमस्ते यज्ञवीर्याय उत्तते नमः. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याबरोबर भगवंताची स्तुती करू लागले सगळे देव. अहो भगवंता, आपण यज्ञवीर्य आहात. आपण नमस्ते हस्तचक्राय नमस् सुतपूर्व. हे देवा, आपण आपल्या हातामध्ये चक्र धारण करता. हे चक्र कालचक्र आहे आणि या कालचक्राच्या गती कुणी जाणू शकत नाही. ओ नमस्ते भगवन नारायण वासुदेवादी पुरुष महापुरुष महानुभाव परम मंगल परम कल्याण परम कारुणिक केवळ जगदाधार लोकैकनाथ सर्वेश्वर लक्ष्मीनाथ परमहंस परिवाजकाय कैही परमेणात्म योग समाधिना परिभावित परिस्फुट पारमहंस धर्मोनो घाटित तमः कपाटद्वारे चित्ते पावृतात्मलोके स्वयं मुपलब्ध निज सुखानुभवो भवान. हे देवा,
आपण निज सुख अनुभवाचे स्वामी आहात, परमहंस राजकाचार्य आहात आणि आपणच सर्व जगाचे पालक जगदाधार आहात आणि आपण यातून आम्हाला वाचवा. या सगळ्या राक्षसाच्या प्रचंड आविर्भावातून आम्हाला जर वाचवलं नाही तर आता उद्या तुम्हाला देव नावाची गोष्ट दिसणार नाही. सम विषममती नाम. देवा, आम्ही विषममती आहोत हे खरं आहे, परंतु आम्हाला ह्या विषममतीतून मार्ग दाखवा आणि सकल जगत कारणभूत प्रत्येकात्मत्वात. आपण प्रत्येकात्मा आहात, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आपणच आहात. तेव्हा हे देवा, अथो ईश जही त्वाष्टम ग्रसंतम भुवनत्रयम्. हा त्वाष्ट्र, या त्वाष्ट्राने सगळ्या जगाला ग्रासलेलं आहे. भुवनत्रयम्, सगळं जग त्याच्या तोंडामध्ये जाईल ते काय असं वाटू लागले. तेव्हा देवा, आम्हाला याच्यातून मार्ग सांगा. हंसाय दहनिललाय निरक्षकाय कृष्णाय मृष्टसी निरुपक्रमाय. अशा पद्धतीने स्तुती केल्याबरोबर त्रिदशैर हरी. त्रिदश म्हणजे देव. देवांनी हरीची स्तुती केली आणि भगवान म्हणतात, तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो. आता तुम्ही एक काम करा. सुरश्रेष्ठा मधुपस्थान विद्यया. तुम्ही माझ्या आदेशाप्रमाणे एक काम करा. तुम्हाला एक मार्ग मी सांगतो. मघवन यात भद्रम वो दध्यंच मृषी सत्तमम विद्या तपस्सारम गात्रम याचतमाचिरम. तुम्ही आता एक शस्त्र तयार, एक अस्त्र तयार करा. जे वज्र, ते म्हणे आमच्या जवळचे अस्त्र ते काही उपयोगाचे नाहीत म्हणे. आता याला मारण्यासाठी एकच अस्त्र आहे, एकच शस्त्र आहे, ते म्हणजे वज्र. आणि ते वज्र पूर्वीचं वज्र उपयोगाचं नाही. तुम्ही आता एक नवीन वज्र तयार करा. मघवन यात भद्रम वो दक्षंच मृषी सत्तमम. तुम्ही आता या दध्यंग ऋषी त्यांच्याकडे जा, अर्थात दधीची ऋषीकडे जा आणि त्यांच्याकडे ते विद्या तप व्रत यांनी त्यांचं शरीर प्रबल झालेलं आहे. घटना अशी घडलेली होती मागं की ज्या वेळेला सगळ्या देवांनी आपापले शस्त्र यांच्याकडे ठेवले होते, सगळे शस्त्र अस्त्र आणून या दधीची ऋषीकडे ठेवले आश्रमात. यावेळेला एकदा दधीची ऋषी म्हणले, माझ्याकडे एवढे शस्त्रास्त्र पाहून लोक काय म्हणतील, म्हणून त्याचं त्यांनी पाणी केलं म्हणे. त्या सगळ्या शस्त्रास्त्रांचं पाणी करून टाकलं आणि ठेवलं घागर भरून. एके दिवशी न कळत त्यांनी झोपेत ते पाणी प्राशन केलं. त्यामुळं त्यांचं शरीर सगळं वज्रमय झालं आणि सगळ्या शस्त्रास्त्रांची ताकद त्यांच्या हाडामध्ये आली. याप्रमाणे विद्याव्रत तपस्सारम गात्रम याचतमाचिरम. आता तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना त्यांचे हाडं मागा. सब अधिगतो दध्यं ब्रह्मनिष्कलम. तुम्ही त्यांचे हाडं मागा. हे हाडं तुम्ही घ्या आणि त्याचं वज्र तयार करा आणि त्या वज्रानेच या राक्षसाचा तुम्ही वध करू शकता, अन्यथा तुम्हाला हा राक्षस आटोपणार नाही. ज्याप्रमाणे दध्यंगाथ श्रवण त्वष्ट्र वर्मा भेद्यम मदात्मकम विश्वरूपाय प्रादात त्वष्टाय त्वमधास्ततः. याप्रमाणे आता भगवंताच्या आदेशानुसार हे त्या दध्यंग श्रवण ऋषीकडे कसे जातील, अर्थात दधीची ऋषीकडे कसे जातील. आणि दधीची ऋषी यांना आपले हाडं देताना काय म्हणतील. या ठिकाणी दधीची ऋषी यांनी हाडं दिले. याचा अर्थ मी आता त्याचं उद्या विवरण जास्त करणारच आहे की आज आपण अनेक गोष्टी सांगतो. देहदान करा म्हणून सांगतो, नेत्रदान करा म्हणून सांगतो. अहो, जुन्या काळामध्ये ऋषींनी देहदानच केला. हा देहदान नाही तर काय, आपल्या स्वतःचे हाडं दिले म्हणजे देहदानच केला. देहदानाचा आदर्श जर कोणता असेल तर दधीची ऋषी आहे. म्हणून नेत्रदान, देहदान, त्वचादान या प्रकारचे दान आज आपण करतो आणि अनेक गरजवंताला आपण हे सगळं देत असतो. आणि त्यातून अगदी मृत्यूसमयी जो त्याला डोळे दान करतो त्याच्या डोळ्याने त्याला दुसऱ्याला ते डोळे प्राप्त झाल्यानंतर तो त्याच्या डोळ्याने पाहतो, म्हणजे एका अर्थाने तो जिवंतच राहिला. मग त्वचादान आहे, हाडं त्या काळात दधीची ऋषींनी दिले. त्याचप्रमाणे अनेक शरीरातले अवयव यांचे दान आपण करतो किंवा ही नवी आपल्याला कल्पना किंवा नवीन प्रकारची दृष्टी आज आपल्याला प्राप्त झालेली आहे. तेव्हा भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा देहदानाचा हा संकल्प होता, देहदानाची ही कृती होती आणि म्हणून दधीची हे देहदानाचे आदर्श आहेत आज असं या ठिकाणी मी मुद्दाम ठामपणे सांगू शकतो. तेव्हा उद्या प्रत्यक्ष दधीची ऋषी काय म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी 4-5 वाक्यच बोललेत, परंतु त्या वाक्यामध्ये समग्र जे सार
देहदानाचं कसं व्यक्त झालेलं आहे, त्यागाची जी भूमिका भावना कशी प्रकट झालेली आहे, त्या सगळ्या गोष्टीचा चिंतन आपण उद्याच्या आपल्या पुराणामध्ये करू. कुंडली कवरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वतीपते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्ती.